गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजकाल शाळांमध्ये गायत्री मंत्र सर्रास शिकवला जातो. शिवाय श्रीसूक्त, गुरुचरित्र वगैरे म्हणता येतं म्हणून आम्ही म्हणू असं एक स्त्रियांचा कल दिसतो. तर त्याबद्दल काय मार्गदर्शन आहे, का करावं, काय करू नये, यासाठी हा एक व्हिडिओ आहे. तर बॅकग्राऊंड जर समजून घ्यायचं म्हटलं तर आपला एकच धर्म असा आहे सध्या पृथ्वीतलावरती की ज्याच्यामध्ये स्त्री देवता मान्य केलेल्या आहेत. म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि त्यांची वेगवेगळी रूपं ही मान्य केलेली आहेत आणि त्यांना आपण प्रत्यक्ष देव म्हणून मानतो. बाकी जेवढे पंथ आहेत त्यांच्यामध्ये पुरुष हाच देव असला पाहिजे किंवा त्यांचे जे धर्मगुरू असतात, त्यांचे प्रेषक असतात, म्हणजे जसे येशू ख्रिस्त आले, पैगंबर आले, ते पुरुषच असतील, असले पाहिजेत असं त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. त्यांनी मान्य केलेलं आहे की आमच्यामध्ये स्त्री हे येऊ शकत नाही किंवा स्त्री देव असू शकत नाही. असं असताना सुद्धा आपल्या धर्मामध्ये असे काही नियम की बाबा हे कर्म स्त्रियांनी करू नये असं सांगितलेलं आहे. तर हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही सुद्धा ह्याचे अभ्यासक आहोत. परंतु जे गुरुजांचं मार्गदर्शन आहे ते इथे पोहोचवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आहोत. तर सगळे मंत्र हे काही सारखे नसतात. मंत्रांचे प्रकार जर बघायला गेलं तर भरपूर आहेत. काही इकडे समजण्यासाठी लिहिलेत की वेदोक्त असतात मंत्र. वेदांमध्ये जे मंत्र आलेत ते वेदोक्त. जे पुराणांमध्ये आलेत ते पुराणोक्त. बीजमंत्र असतात त्याच्यामध्ये. जसं ओम हा एक बीजमंत्र आहे. राम, रीम वगैरे अशा बरेचसे बीजमंत्र आहेत. जे जोडाक्षर असतात आणि त्याच्यातून वेगळी शक्ती निर्माण होते. काही प्राकृत मंत्र असतात. जसं आता ज्ञानेश्वरी मधले जे काही श्लोक आहेत ते प्राकृत मंत्र झाले. तेच वारंवार म्हटल्यानंतर सुद्धा अनुभव येतात. असे बरेच प्रकार आहेत. तर ज्यांचे दैनंदिन आचरण वेदोक्त नसतं, त्यांनी वेदोक्त मंत्राचं आचरण आग्रह धरणं म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यायाम करायची सवय नाहीये आणि तो अचानक जिममध्ये गेला आणि 50-100 किलोचं वजन उचलायला लागला, असा प्रकार इकडे झाल्यासारखा होतो. तर तसं त्यांनी करू नये, असं एक मार्गदर्शन आहे. जलचर जे असतात, मासे वगैरे, ते पाण्यात वर्षानुवर्षे राहू शकतात. कारण की त्यांना त्याची सवय असते, त्यांना जन्मजात ते येतं. तसंच ज्यांच्याकडे वेदांची परंपरा आहे, त्यांना वेदोक्त मंत्र उच्चारणं आणि त्यातून शक्ती निर्माण करणं शक्य होतं. त्याच्यातनं बरीचशी शक्ती निर्माण होते, ती पेलावी लागते. जसं 50 किलोचं वजन उचलायचं असेल, तर त्याला वर्षानुवर्षाचा अभ्यास लागतो. तसं ते आहे. आणि ज्यांच्याकडे परंपरा नाही, ते कदाचित लिहिता वाचता येतं, थोडंफार प्रयत्नांनी उच्चार करू शकतील. मोस्टली करू शकणार नाहीत. पण जर करू शकले, तर त्यातून निर्माण होणारी शक्ती मात्र पेलता येणं शक्य नाही. हा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. तर परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांचं काय मार्गदर्शन आहे याच्यावरती, की हे मंत्र जे आहेत, गायत्री मंत्र, श्रीसूक्त, हे तसे साधे वाटतात. पण त्यांच्या उच्चारणाने प्रचंड शक्ती निर्माण होते. आणि हट्टाने एखाद्याने अगदीच जर त्याचं उच्चारण केलं स्त्रियांनी किंवा ज्या पुरुषांना सुद्धा हक्क नसतो, ज्यांचं वैदिक आचरण नाहीये त्या पुरुषांनी सुद्धा हे म्हणू नये. अगदी हट्टाने केलं तर त्यातल्या त्या स्त्रियांना पुरुषी भाव यायला चालू होतो. जसं चेहरा राकट दिसायला लागतो, दाढी मिशा येणं किंवा अचानक लग्नामधनं मन उभून जाणं, लग्न न करता संन्यासी विचार येणं, हे स्त्रियांमध्ये दिसतं. त्या पुरुषांमध्ये वेगळे काही त्रास व्हायला लागतात. त्यांच्या संसारामध्ये त्रास व्हायला लागतो, नोकरी धंद्यामध्ये वगैरे वगैरे. कुटुंबामध्ये कटकटी निर्माण होतात. तर स्त्रियांबद्दल असं आहे की त्यांना देवाने जे निर्माण केलेलं आहे, मार्तत्व दिलेलं आहे, कोमलत्व दिलेलं आहे आणि हा निसर्गाचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी पुरुष हा स्ट्रॉंग पाहिजे, कणखर पाहिजे, कडक पाहिजे, तिकडे स्त्री ही कोमल पाहिजे. आणि ते जर नष्ट व्हायला लागलं हे अशा प्रकारच्या आचरणामुळे, मंत्र म्हणायच्या हट्टामुळे, तर कुटुंब पद्धती कशी टिकणार? आणि पूर्वी गार्गी, मैत्रेयी यांचं उदाहरण जर घेणार असाल, तर त्यांनी किती काटेकोरपणे वैदिक जीवनशैली आचरली होती, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एवढी कठीण आहे ती जीवनशैली. आजकालच्या ह्याच्यामध्ये मोबाईल फोनपासनं टीव्ही हे ते सगळं इथे खूप कठीण आहे. आणि ते जर ज्याला शक्य होणार नाही, हे हळू जेव्हा जाणवलं ऋषीमुनींना, तेव्हा त्या ऋषीमुनींनीच पुढे सांगितलं, की ठीक आहे ह्यांनी प्रयत्न केले गार्गी मैत्रिणींनी, पण वेदोक्त मंत्र स्त्रियांनी म्हणू नये. त्यांना शास्त्र, पुराण हे सगळं अभ्यास करायला अलाउड आहे. पण वेदांमधल्या ज्या निर्माण होणारी शक्ती आहे, म्हणजे ज्ञान मिळवायला त्यांना अलाउड आहे. कारण की आपली ज्ञानाची देवता सरस्वती आहे प्रत्यक्ष. तर ज्ञान हे कुठे नाही. अर्थ म्हणजे वित्ताची देवता लक्ष्मी आहे.
तर त्या मोठ्या पोझिशनवरती पण जातात. पण काही गोष्टी ज्या नॉर्मल संसारामध्ये आहेत त्या करू नयेत त्यांनी, असं मार्गदर्शन ऋषी मुनींनी केले. आणि तरी हट्ट असेल, प्रयत्न करून बघा. अशा प्रकारचे उदाहरण आम्ही स्वतः जेव्हा प्रसार सेवेला जातो तेव्हा बघितलेले आहेत. आणि बरेच जर लोकं जेव्हा ह्याचे सांगायला लागतात तेव्हा त्यांच्याकडे बघूनच आम्हाला जाणवतं, की बाबा ह्यांच्याकडे अशा प्रकारचं हट्टाने उच्चारण चालू असेल. आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. तर हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा एक प्रयत्न आहे. मग स्त्रियांनी काय भक्ती कशी करावी? कुठले मंत्र म्हणावे? तर प्रत्येक देवतेचे पुराणोक्त मंत्र आहेत. असं कुठलाच देवता नाहीये, की बाबा ह्यांचे फक्त वेदोक्त मंत्र आहेत, असं नाहीच आहे. श्रीसूक्त म्हणायचंय, महालक्ष्मी मातेची उपासना करायची तर महालक्ष्मी स्तोत्र आहेत. बरेच स्तोत्र आहेत महालक्ष्मीचे. एक अगस्त्य ऋषींनी रचलेलं आहे, इंद्रदेवाने रचलेलं आहे. अशी बरीच स्तोत्र आहेत महालक्ष्मी. त्याच्यातले कुठलेही जे छोटं वाटतं ते घ्या, जे मध्यम वाटतं ते घ्या आणि करा. किंवा गायत्री मंत्रच म्हणायचा आहे, सूर्याची उपासना करायची, आदित्य हृदय स्तोत्र आहे. टेंबे स्वामींनी रचलेले सूर्य स्तोत्र आहे, सूर्याचं अष्टक आहे, सूर्यमंडल स्तोत्र आहे, कित्येक स्तोत्र आहेत. गुरु उपासना करायची असेल तर गुरुचरित्र वाचायच्या ऐवजी गुरुचरित्राची अवतरणिका आहे, जी दत्त देवस्थान ट्रस्टच्या पब्लिकेशनतर्फे प्रसारित केली जाते. म्हणजे त्याच्यात पुस्तकं आहेत. आता आदित्य हृदय स्तोत्राचं एक उदाहरण म्हणून घ्यायचं, की रामायणामध्ये अशी कथा आलेली आहे, की जेव्हा प्रभू श्रीरामाला बरेच दिवस-रात्र जे रामाचं आणि रावणाचं युद्ध चाललं, त्याच्यामध्ये एक दिवस असा आला, की राम हा हताश होऊन बसलेला होता, की हे खूप मायावी युद्ध आहे आणि त्यामध्ये अगस्त्य ऋषीने जाऊन त्यांना हे आदित्य हृदय स्तोत्र सांगितलं आणि त्यांनी त्याचं उपासना केली आणि मग त्यांनी रावणाला मारलं आणि त्याच्यावरती विजय मिळवला. तर रामाने सुद्धा कुठेही वर्णाश्रमाचे नियम मोडले नाहीत. त्यांनी तिकडे आपलं अ, गायत्री मंत्र म्हणायला चालू नाही केला, की बाबा सूर्याचीच उपासना करायची आहे तर मी हे करतो, असं नाही. ते एक स्वतः क्षत्रिय होते. त्यांनी क्षत्र धर्माचे नियमच पाळले. आणि आणि असं नाहीये, की देवाने काही गोष्टी काही विशिष्ट लोकांसाठी जपून ठेवलं, तसं काही नाही. आता बरेचसे पुराणोक्त मंत्र हे खरं तर वेदोक्त आहेत. म्हणजे जसं रामरक्षा हा लिहिलंय बोधकौशिक ऋषींनी, पण त्यांच्या स्वप्नात प्रभू शंकरांनी, महादेवाने स्वतः जाऊन सांगितलं. आता त्यांच्या उच्चारणातून आलेलं ते त्यांनी लिहिलं फक्त. म्हणजे ते खऱ्या खऱ्या अर्थाने देववाणी आहे. देववाणी म्हटली की वेदवाणी झाली. किंवा भगवद्गीता. भगवद्गीता सुद्धा व्यासमुनींनी लिहिली, पण ती सांगितली कृष्णाने. त्याच्यामुळे ती झाली वेदवाणी. हे स्तोत्र म्हणायला, हे श्लोक म्हणायला आपल्याला चांगलं राहतं. कारण की ह्याच्यातनं निर्माण होणारी शक्ती असते, ज्यांचं वेदोक्त आचरण नाही, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. त्यांचं आहे वेदोक्त, जे आजूबाजूला गुरुजी लोकं बघतो, पुरोहित लोकं बघतो, त्यांच्यासाठी हे वेदोक्त मंत्र योग्य आहेत. त्यांना सुद्धा बरेच नियम आहेत. आजच्या कलियुगामध्ये खूप कठीण आहे हे सगळं. आता एक गुरुचरित्राबद्दल विशेष अभ्यास करावा लागतो, की कारण की गुरुचरित्र हे 80-90% प्राकृत मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे मग संस्कृत एवढं कठीण नाहीये, एवढं काही हरकत आहे, असा बरेचसा प्रश्न पडतो आणि समजायला पण ते सोपं आहे प्राकृत मराठीत असल्यामुळे. मात्र हे गुरुचरित्र साक्षात गुरुपरंपरेतल्या एका गुरु सिद्धांनी लिहिलेलं असल्यामुळे ते दत्तात्रेयांच्याच कृपेने निर्माण झालेलं आहे. त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या लहरी ह्या वेदोक्त मंत्रातून निर्माण होणाऱ्या लहरीसारख्याच प्रभावी आहेत, हे जाणवतं. आणि हे अनुभव यांनी घेतलेले आहेत त्यांच्या गोष्टी. त्याच्यामुळे ज्यांना गुरुचरित्र ऐकायची, श्रवण करायची, श्रवण भक्ती सुद्धा चालते की. उच्चारच केला पाहिजे असं थोडी आहे. ते गुरुचरित्राचं पारायण घरात करून घेऊ शकतात गुरुजींकडून. हा अनुभवाच्या गोष्टी आहेत, की नुसत्या घरात पारायण कोणाकडनं करून घेतलं तरी त्याचा अनुभव आहे. तुम्हाला वाचलंच पाहिजे असं नाही. आणि सर्व नियमांचे पालन न करता गुरुचरित्राचे पठण करणाऱ्यास उलटे परिणाम नक्की झालेले पाहाव्यास. कदाचित पहिल्या-दुसऱ्या पारायणामध्ये त्या व्यक्तीला चांगले अनुभव पण येतील. कारण की त्याची भक्ती झालेली आहे चांगल्या मंत्रांनी. पण त्याच्यामध्ये दोष पण निर्माण झालेले आहेत. मग हळू ती व्यक्ती कुठे ना कुठे चुकीच्या मार्गावरती जाते. जसे ते बाकीचे म्हटले, की संसार व्यवस्थित न चालणं, तब्येत व्यवस्थित न राहणं वगैरे, वगैरे. किंवा मनस्थिती मुख्य म्हणजे अ, मन हे जास्त चुकीच्या मार्गावर जायला लागतं, जेव्हा हे नियमांचं पालन न करता गुरुचरित्राचं पठण करतात त्या लोकांना. अजून एक महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्रात थोडंफार 10-20% संस्कृत श्लोक आहेत, स्तोत्र आहेत आणि त्यांचा उच्चार हा वेदाने एवढाच कठीण. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते संथ घेऊन शिकून घ्यावे लागतात. आणि तुमचा हेतू गुरुभक्ती करणं आहे, की गुरुचरित्र अवतरणिका आहे. ज्याच्यामध्ये गुरुचरित्राचा सारांश आहे आणि ते सर्वांना आपल्यासारख्यांना प्रापंचिकांना, जॉब करणाऱ्यांना रोज वाचता येईल अशा प्रकारची ती अवतरणिका आहे. ज्यांना वेदोक्त आचरण जमतं त्यांनी गुरुचरित्र मुख्य वाचावं. ज्यांना नाही जमत त्यांनी स्वतः गुरुचरित्राची अवतरणिका वाचावी आणि मग
त्यांनी गुरुचरित्राचं अगदीच वाटलं श्रवण करावं असं तर त्याचं पारायण करून घ्यावं, असं एकंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी केलेलं आहे. तर आपल्या मुलाला शाळेमध्ये गायत्री मंत्र शिकवतात का हे विचारा, आणि विचारात आणि जर शिकवत असते तर नक्की त्यांना सांगा की हे तू म्हणू नकोस. भले तोंडाची ओठ हलवल्याची हालचाल कर, पण तू तिकडे शाळेत जाऊन म्हणू नकोस. एवढं मात्र दक्षता आपल्याला पालकांना बाळगायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त.